वसुंधरा ऐक ना, बरं झालं तू आलीस, ते जेवणाची ताटं वाढायला घ्यायची. ही एवढ्या घाईत कुठे गेली आता? जाऊ दे, तूच करावं. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. यार हो. तू तू इथे काय करतेस? हे तेच दागिने आहेत ना जे चोरीला गेले म्हणून भर लग्नामध्ये तुम्ही माझी आणि माझ्या आईबाबांची झडती घ्यायला निघाला होतात. तुमच्यामुळे माझा आणि माझ्या आईबाबांचा केवढा मोठा अपमान झाला. मला बेजबाबदार ठरवलं गेलं. गप्प बस ग. मग बसणार नाहीये मी आता. माझं नशीब चांगलं म्हणून मला इतका चांगला नवरा मिळाला, त्याचा माझ्यावर विश्वास आहे. 4 चौघात माझ्या आईबाबांची इब्रत जाऊ नये म्हणून 50 लाख रुपये खर्च करायला तयार झाला तू. हाच प्लॅन होता तुमचा. स्वतःचे दागिने लपवून ठेवायचे आणि माझ्या नवऱ्याला लुबाडायचं. रिलॅक्स रिलॅक्स वसुंधरा, किती विचार करतेस तू? हा, आणि हे बघ ना, आकाश एवढे पैसे खर्च करू शकतो आणि असं समज की त्यांनी हे दागिने तनयाला लग्नाची गिफ्ट म्हणून दिले. लाज नाही वाटत तुम्हाला? लाज कशी नाही वाटत हो तुम्हाला? एवढी संपत्ती वैभव आहे तरी तुम्ही एवढ्या हावरट कशा? ए, तोंड सांभाळून बोला. माझ्या कुटुंबाच्या वाईटावर टपल्यावर मी गप्प बसणार नाही. हो, फक्त ओळखलंय मी तुम्हाला. खोटारडे आहात तुम्ही. तुमची मैत्री पण खोटी आणि तुमच्या मुलीचं प्रेम पण खोटं आहे. पैशासाठी मुलीला लग्न करून पाठवलं ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुमच्या हातचा भावला नाही बनून राहणार, कळलं? आणि आता काही झालं ना तरी मी तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, समजलं? काय करताय तुम्ही? ग बघत होते. तू खरी आहेस का ते? म्हणजे तूच वसुंधरा ठाकूर आहेस का हे बघत होत. एवढी हिम्मत? एरवी तोंड वर करून सुद्धा बघत नाहीस आणि आज एवढी हिम्मत. एक सांगू का तुला, माणूस जेव्हा धुतल्या तांदळासारखा असतो ना तेव्हा करतो एवढी हिम्मत. तू आहेस तशी. आणि तुला काय वाटलं ग, तू माझं पितळ उघडं पडायला लागल्यावरती मी गप्प बसीन असं वाटलं तुला? माझ्याकडे ना खूप गोष्टी आहेत सांगायला जयश्रीला. सांगू सांगू का की कसं तुझ्या आई बाबांनी खोटं बोलून तुला आकाशच्या गळ्यात मारलं ते? का हे सांगू मी की तुझा पहिला नवरा अजून जिवंत आहे? सांगू? हं? मग बघू ना आकाश तुझ्यावर किती विश्वास ठेवतो ते. मला माहित होतं तुम्ही असंच काहीतरी बोलणार. कितीतरी वेळा तुम्ही ब्लॅकमेल केलं ना मला या गोष्टीवरून, पण आता नाही. आकाश रावांना मी सगळं खरं खरं सांगून टाकलं. एक एक गोष्ट सांगितले, काहीच शिल्लक ठेवला नाहीये. हे खोटं आहे. खोटं बोलतेस तू, साफ खोटं. नाही हो, खोटं नाहीये. खोट्याचा आधार घेण्याची गरज तुमच्यासारख्या लोकांना लागते, मला नाही. आणि काही झालं ना तरी मी आकाश रावांना सगळं खरंच सांगणारच होते. त्यांचा हक्कच आहे तो. माझ्या आई बाबांमुळे मी आतापर्यंत गप्प बसले होते, पण आता नाही.
माझं आणि आकाशरावांचं नातंच इतकं घट्ट झालं ना की आम्ही एकमेकांना काहीही शेअर करू शकतो, एकमेकांना समजून घेऊ शकतो. त्यामुळे विशाखा भालेकर, मला घाबरवण्यासाठी आता तुमच्याकडे काहीच उरलेलं नाही. अजून एक गोष्ट सांगू, आता मी इथून सरळ पोलीस स्टेशनला जाणार आहे. दागिने चोरीला गेलेत ना, कंप्लेंट नको फाईल करायला. बघू आता काय होतं ते. वसुंधरा, वसुंधरा, ऐक 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 ऐक. आय एम रिअली सॉरी. ऐक ना, असं काही करू नकोस. माझ्यासाठी नाही निदान माझ्या तनयासाठी तरी. हो, नाटक असं तरी करा जे लोकांना खरं वाटेल. माझ्यावर याचा काही परिणाम होणार नाहीये. तुमचा खेळ तसा मला. तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची? खरंच का मध्यमवर्गीय घरातली साधी मुलगी आहे, पण तुमच्यासारखं पैशासाठी स्वतःच्या मुलीला वापरण्याची वृत्ती नाहीये माझी. थँक्यू, माझं काम सोपं केलं. येते. वसुंधरा ऐक, वसुंधरा ऐक माझं. मामा काय झालं आणि काय म्हणाली ती? काय ऍक्शन घ्यायची असेल तर कळवा. मी खूप घाई करतेय का? आधी आकाशवांना कल्पना द्यायला हवी होती का? पण वेळच नाहीये माझ्या हातात. नाही, पुरावा मिळाला तर ताबडतोब पोलिसांकडे गेलं पाहिजे, तरच विशाखा मॅमचं कारस्थान सगळ्यांसमोर येईल. हाँ हाँ व्हेरी गुड व्हेरी गुड. व्हेरी गुड बोलतोयस, बघत पण नाहीये. सॉरी बाळा, मी जरा घाईत आहे ना. फोन शोधतोय माझा. कुठे ठेवला? बाबा फोन शोधतोय. बाबा, हा, तुला फोन हवाय? तुम्ही बघितला का माझा फोन? हो, बघितलं ना. कुठे? त्यासाठी टॅक्स द्यायला लागेल. छान ना. बाबाला लोबाडायला एक चान्स पण सोडू नका तुम्ही. हं? बरं सांग, काय पाहिजे तुम्हाला? बघ ना ते किती वर ठेवलंय. आमचा हात पण पोचत नाहीये. आणतो. येस. अहो कशाला देतात मुलांना मोदक? अहो सकाळपासून मोदकावर ताव मारलाय त्यांनी, दुसरं काही खात नाहीयेत मुलं. सॉरी वहिनी, इट्स टू लेट नाव. बरं मला सांगा, माझा फोन कुठे? सांगा ना. सांगा ना. 1 2 3. अरे हे सप्टेंबर सुरू आहे आगाऊ. भाऊजी द्या ते ताट इकडे द्या. आणि तुम्ही काय तुमचा फोन शोधताय? हो ना,
तो बघा तिकडे बाप्पा जवळ आहे. आणि असे कसे विसरला तो तुम्ही तुमचा फोन? तुमचे महत्वाचे फोन कॉल्स येतात. आलेत का काही महत्वाचे फोन कॉल्स? हो, खूप महत्वाचे. अनुज अरे किती वेळ तू फोन कर ना त्याला. अगं मम्मा आत्ताच ट्राय केला ना. तू पुन्हा फोन कर, माझं डोकं फिरायची वेळ आली. मा चिल, काम डाऊन, शांत हो बघू. तू येईल तो. अरे कधी येणार? आत्ताच, या क्षणी. काम झालं? थँक गॉड, माझं डोकं फिरायची वेळ आली होती. कम ऑन आंटी, मी असताना टेन्शन घ्यायची काय गरज आहे? मी कधी तुम्हाला डिसअपॉइंट केलंय? नेव्हर. ही तुमची अमान. मम्मा झालं तुझ्या मनासारखं? मीर चल, मला तुझ्याशी जरा बोलायचं. अरे माझा खेळ संपवायला निघाली होतीस का? मूर्ख मुलगी. खेळ तर आता सुरू झालाय. तर हा खेळ कोण जिंकत ना ते बघच. थँक्यू सर, तुम्ही माझ्या एका विनंतीवर यायला तयार झालात. मॅडम तुमच्या मिस्टरांची माझी चांगली ओळख आहे म्हणून मी आलोय. नाही तर गणपतीमध्ये कसं असतं तुम्हाला माहितीच आहे. मला माहिती आहे आणि तुमचं मी खरंच सांगते अजिबात वेळ नाही वाया जाणार. एकदा तुम्ही त्यांच्याशी बोला म्हणजे तुम्हाला कळेल. या. हे असं कसं झालं? कुठे सगळे? सर आत्ताच सगळे इथे होते मगाशी एका तासापूर्वी. घरात गणपती आहे त्यांच्या. मॅडम घरात गणपती आहे आणि घरातले लोक बाहेर, असं कसं? साहेब मला स्वतःलाच कळत नाही कसं काय झालं असं. यांचा वॉचमॅन असेल ना? बघा जरा यांचा वॉचमॅन कुठे. बघा त्याला घेऊन या. मॅडम तुम्हाला खात्री आहे ना? साहेब मी 100% सांगते नागिनी चोरीला गेलेच नाहीयेत आणि सगळे घरात होते मगाशी. माहित नाही अचानक कुठे गेले. बरोबर कळेलच आता सगळं. सलाम साहेब. अरे कुठे भटकतो ड्युटी सोडून? हा साहेब ड्युटीवरच होतो, मागच्या बाजूला गेलेलो. विशाखा मॅडम कुठे आहेत? शका मॅडम, अहो त्यांच्या मुलीचं लग्न आहे. 3-4 दिवसांपासून त्यांची फॅमिली बाहेर आहे. काय खोटं बोलताय तुम्ही? अहो आता तुम्ही मगाशी इथून येत होतात ना, मी पाहिलं तुम्हाला तेव्हा. साहेब यांनाही पैसे देऊन फितवलंय. काय रे? अरे बोल. साहेब तेव्हा शपथ, खोटं काय बोलत? खोटंच बोलताय तुम्ही. साहेब मला असं वाटतं त्यांनी मुद्दाम केलं, मुद्दाम निघून गेला. त्या मला खात्री आहे. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही फोन करा त्यांना म्हणजे तुम्हाला सगळं कळेल. मॅडम काय बोलताय? काय कळतंय का तुम्हाला? तुमच्याकडे आणखी काही पुरावा असेल तर द्या. हो आहे. मी माझ्या फोनमध्ये त्यांचे फोटो काढले होते ज्यात त्यांनी चोरी केलेले दागिने घातलेत. मी तुम्हाला दाखवते. माझ्या फोनमध्ये काढले होते. मी बघते माझा फोन. काय झालं मॅडम? फोन पण गायब. काय मॅडम तुम्ही? साहेब माझा फोन ह्यातच होता. मलाच कळत नाहीये कसं झालं असं. मी स्वतःच्या हाताने फोन यात ठेवला होता. मी चेक करते. मॅडम शांत व्हा. मला एक सांगा मॅडम, कोणत्या बेसिसवर आम्ही ऍक्शन घ्यायची? ना घरी कोणी आहे, तुमच्याकडे काही प्रूफ नाही. तो वॉचमॅन म्हणतोय घरात कोणी नाही आहे, सगळे बाहेर गेलेत. हा बरं इथे आल्या तुमचा फोन गायब होतो. मॅडम गणपतीच्या बंदोबस्ताची ड्युटी सोडून आलोय आम्ही. माहिती आहे साहेब, पण मी खरं सांगते मी खोटं नाही बोलत. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. आम्ही आता काहीच नाही करू शकत आणि आमचा तपास पण चालू आहे. आणि याच्या पुढे विशाखा भालेकर सारख्या बाईवर बोट उचलण्याआधी विचार करत जा. येतो आम्ही. तुम्हाला घरी सोडू का? नाही नको, मी जाईन माझी. ठीक आहे चला. ही बाई इतकी पोहोचलेली असेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. आणि पोलिसांनी पण विश्वास ठेवला नाही माझ्यावर. देवा मी काय करू आता? मी काय करू आता? एकच पर्याय उरलाय. आकाशराव. त्यांना सगळं सांगितलं पाहिजे, तेच माझ्यावर विश्वास ठेवते.
आकाशा, मला मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. वसुंधरा, कुठे गेली होतीस तू? आम्ही सगळीजण कधीपासून वाट बघतोय तुझी. कुठे गेलात तुम्ही? वसुंधरा, आत्ता घरासाठी वेळ मिळाला तुला? जयू, पण आपल्याला सांगून जायला काय होतं तिला? वसुंधरा, अगं मी काय विचारतीये, कुठे गेली होतीस? सगळी कामं अवनीवर टाकून ही आपली पसार. आई हो, इट्स ओके, त्यात काय एवढं? काम काय होतील ग? तुम्ही दोघंही तिला पाठीशी घालू नका, मी सांगून ठेवते. माणसाला जबाबदारी नसावी म्हणजे किती नसावी? आई, काही महत्वाचं काम आलं असेल. हो, आता घरातला गणपती सोडून दुसरं कुठलं महत्वाचं काम आलं असेल तिला? आई सॉरी, ते मी मैत्रिणीकडे गेले होते गणपतीसाठी. सांगून जाता येतं की नाही? जमलं असतं ना ते. अगं जाऊ दे ग जयू, विसरली असेल बिचारी. हो ना, मी तर काही बोलणारच नाही आता. काय उपयोग आहे का पालथ्या घड्यावर पाणी? माझेच केस पिकतील आता हिला बोलून. आई आई, अगं आल्यात ना त्या? हा, आपण आरती घेऊया का प्लीज? चल. चला सगळे. आकाश, मला मला खूप महत्वाचं बोलायचं आहे. मी सगळं ऐकणार आहे तुमचं. आधी आरती करूया प्लीज. आता ही आरती तरी दादा आणि वहिनीला करू दे ना प्लीज. आनंद पूजिन भवे पुवाणिन मणि नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावं करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्र भजे. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! आता तरी माझ्या बरोबर चला. हो, चल. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. बोला. मी जी व्हॉइस नोट पाठवली तुम्ही ऐकली? एवढंच ना? नाही, खरंच? ऑफकोर्स. तुम्हाला कितींदा बोललोय मी, तुमच्या मनात जे काय आहे ना ते तुम्ही प्लीज मोकळेपणाने माझ्याशी बोलत जा. मी कधी ओरडलोय का तुमच्यावर? नाही, राईट? तुम्ही फक्त माझ्यापासून गोष्टी लपवता ना तर मला वाईट वाटतं. मग आता काय वाटतंय? सांगू?